गद्दारीचा नामशेष करण्यासाठी जयंत पाटलांचं सूचक विधान। विधानसभेची निवडणूक येत्या काही महिन्यात जाहीर होणार आहे। त्या पार्श्वभूमीवर राज्याच्या राजकारणात सध्या हालचाली वाढल्या आहेत। राज्यातील सर्वच पक्षाचे नेते विविध मतदारसंघाचा आढावा घेत आहेत। याबरोबरच ठिकठिकाणी सभा मेळावे सुरू आहेत। तसेच विधानसभा निवडणुकीच्या जागा वाटपासंदर्भातही खलबतं सुरू आहेत। या निवडणुकीत महाविकास आघाडी विरुद्ध महायुती असा सामना पाहायला मिळणार आहे। अशातच भाजपाचे माजी आमदार सुधाकर भालेराव यांनी राष्ट्रवादीच्या शरद पवार गटात प्रवेश केला। या पक्षप्रवेशाच्या मेळाव्यात राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी विरोधकांवर हल्लाबोल केला। राष्ट्रवादीमध्ये फूट पडल्यानंतर अजित पवार गट महायुती बरोबर तर शरद पवार गट विरोधी पक्षात आहे। माजी आमदार सुधाकर भालेराव यांनी आपल्या पक्षात प्रवेश केला आहे। मात्र आमचं त्यांच्यावर बऱ्याच दिवसांपासून लक्ष होतं। त्या मतदारसंघात आमच्या काही सहकाऱ्यांची चलबिचल सुरू असल्याचं 2 ते 2.5 वर्षांपासून लक्षात आलं होतं। त्यामुळे कोणीतरी स्थिर आणि विचाराचा पक्का माणूस आम्ही शोधत होतो। महाराष्ट्रात मातंग समाजाचं नेतृत्व सुधाकर भालेराव यांनी केलं आहे। तुम्ही ज्या परिसरातून आलेले आहात त्या परिसराकडे आमचे फार लक्ष आहे। गद्दारीचा नामशेष करण्यासाठी आम्ही तुम्हाला विश्वासाने जबाबदारी दिली आहे, असं सूचक विधान जयंत पाटील यांनी केलं। मराठी माणसाला सर्व गोष्टी सहन होतात, पण फसवलेलं सहन होत नाही। तुम्ही कोणाला फसवलं त्यानंतर तुम्ही त्या माणसावर सोन्याच्या नोटांचा वर्षाव केला तरी मराठी माणूस बघत नाही। त्यामुळे आम्ही तुमच्यावर जी जबाबदारी टाकली त्या विश्वासाने तुम्ही त्या ठिकाणी विजय खेचून आणाल आणि गद्दारांना धडा शिकवताल, असं वक्तव्य जयंत पाटील यांनी केलं। लोकसभा निवडणुकीत 10 मतदारसंघापैकी जवळपास 8 मतदारसंघात आपल्या पक्षाचे उमेदवार निवडून आले। आता आमची अपेक्षा आहे की येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये लोकसभा निवडणुकीसारखी प्रेरणा घेऊन काम करा। महाराष्ट्रात घाबरलेलं सरकार आहे। या सरकारने लोकसभा निवडणुकीआधी एक अर्थसंकल्प जाहीर केला, त्यानंतर लोकसभा संपल्यानंतर दुसरा अर्थसंकल्प सादर केला। आता पहिल्या अर्थसंकल्पात चंद्र मागितला असता तर चंद्रही वाटण्याचं काम झालं असतं। आता 6,20,000 कोटींचं बजेट मांडलं, त्यानंतर दुसऱ्याच दिवशी लगेचच राज्याच्या अर्थमंत्र्यांनी 94,000 कोटींच्या पुरवणी मागण्या मांडल्या। हे सरकार जे शक्य नाही त्या घोषणा करत आहे आणि निवडणुकीपुरतं लोकांना फसवण्याचं काम करत आहे, असा हल्लाबोल जयंत पाटील यांनी केला।